हे खऱ्या अर्थानं महानगरपालिकेकडील सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांचं जे निलंबन केलेलं आहे ते निलंबन त्या ठिकाणी तात्काळ रद्द करावं या ही भूमिका घेऊन आज शिक्षण क्षेत्रातले आम्ही व्यासपीठ असेल, वेगवेगळ्या संघटना असतील यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही आयुक्तांना भेटलो आहोत. खऱ्या अर्थानं ही जी कारवाई केलेली आहे ही राजकीय द्वेषापोटीच खऱ्या अर्थानं कारवाई झालेली आहे. कारण त्या ठिकाणी गिरीश फोंडेंनी जे आंदोलन केलं होतं ते शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात केलं होतं. खऱ्या अर्थानं कारवाई कधी होती? ज्यावेळी कामामध्ये कुचराई केली जाते. म्हणजे हे शिक्षक या नात्याने ज्यावेळी एखादं जर त्यानं चुकीच्या पद्धतीने केला असेल तर त्या ठिकाणी कारवाई केली, आम्ही मान्य करू. आज या ठिकाणी निलंबन न करता त्या ठिकाणी चौकशी समिती नेमता येते आणि असे बरेच प्रकार झालेले आहेत. आज सभागृहामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जर बघितलं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्यावरती ज्यावेळी तक्रार होते आम्ही आमदार म्हणून, त्यावेळी त्या ठिकाणी निलंबित न करता सुद्धा त्यांच्यावरती चौकशी समिती नेमली गेलेली आहे आणि हीच भूमिका खऱ्या अर्थानं आम्ही त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. आज राजकीय दबाव असेल, राजकीय द्वेषापोटी असेल, या ठिकाणी आयुक्तांनी ही जी कारवाई केली आहे, खऱ्या अर्थानं आयुक्त हे या ठिकाणी सर्वाधिकार असणारे व्यक्ती असतात. त्यांनी विचार करायला पाहिजे की राजकीय दबाव आपण किती घ्यायचा, काय घ्यायचा. आज का चांगलं काम करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव न घेता खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे अशी जनतेची भूमिका असते आणि त्या माध्यमातूनच आमची मागणी अशी आहे की यांच्यावरती कुठल्याही प्रकारची निलंबनाची कारवाई न करता त्यांची चौकशी समिती नेमा. ती चौकशी समिती सुद्धा पारदर्शी असली पाहिजे, नाहीतर उद्या एकतर्फी त्या ठिकाणी चौकशी करून कारवाई करण्याची भूमिका सुद्धा उद्या या राजकारणातले किंवा राजकीय लोक करू शकतात. त्यामुळे या विरोधात खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्या संघटना एकत्रित राहून या अशा चुकीच्या कारवाईला विरोध करण्याची आम्ही भूमिका घेतो.